नमस्कार महाराष्ट्रातील तमान रणरागिणींनो, तुम्हा सर्वांचे आपल्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर तुम्हा सर्वांसाठी एक सुंदर अशी संधी चालून आलेली आहे। अंगणवाडी विभागामध्ये जवळपास 8800 प्लस पदांची भरती तिथे होणार आहे। मग ग्रामीण भागासाठी, शहरी भागांसाठी अशा वेगवेगळ्या पद्धतीने इथे भरती होणार आहे। आता यामध्ये नेमकं कोण पात्र असेल? ओके, मी अंगणवाडीमध्ये कार्य केलेलं नाहीये किंवा मी सेविका म्हणून तिथे कार्य केलेलं नाहीये, मग माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही, मला फॉर्म भरता येऊ शकतो का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही अंगणवाडी विभागाची अशी भरती आहे की ते सर्वांसाठी अर्ज करता येतो। ओके, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनाही वेगळ्या पदासाठी अर्ज करता येतो, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही त्यांना देखील अर्ज करता येतो। तर सर्वांसाठीच महत्त्वाची संधी आहे आणि पगार सुद्धा दणकून कार्यक्रम आहे। 50,000 पासून ते जवळपास 1,22,000 पर्यंत इथे पगार दिला जातो। तर आता बघा, एकूण पदे किती असणार आहे, पात्रता काय आहे, वय काय आहे, पेपर स्वरूप काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, संपूर्ण गोष्टी या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे। पण त्याआधी चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचंय, व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक करून घ्यायचं आहे। तर आता बघा, सर्वात प्रथम अंगणवाडी शहरी व ग्रामीण भाग या दोन भागां आपण म्हणतो विभागामध्ये पदे भरले जातात। ओके, प्रत्येक जिल्ह्याची ऍड येत असते। मग तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्याचा असू द्या, नाशिक जिल्ह्याचा असू द्या, आपल्या जिल्ह्यामध्ये आपण कार्य करू शकतो। अंगणवाडी जेव्हा या अर्ज करतो आपण तर काय होते, अशा 25-30 अंगणवाडी असतात छोट्या छोट्या, त्या अंगणवाड्यांचा बॉस म्हणून तुम्हाला तिथे काय केलं जातं, नियुक्त केलं जातं। अशी सुंदर म्हणजे आपण म्हणतो चान्सेस आपल्याला इथे आहे। जवळपास 8,869 पदे तिथे मंजूर झालेली आहे। किती? 8,869 पदे मंजूर झालेली आहे। आणि त्या व्यतिरिक्त ज्या महिला यांच्याकडे काही एक्सपिरियन्स नाहीये, ओके, म्हणजे अंगणवाडीमध्ये कार्य देखील केलेलं नाहीये, ओके, परंतु 15वी पास आहे, अशा महिलांसाठी ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये 300 प्लस 300 पेक्षा जास्त जागांची तिथे ऍड येणार आहे। ओके, म्हणजे शहरी भागासाठी 300 पेक्षा जास्त जागा असणार आहे, ग्रामीण भागासाठी 300 पेक्षा जास्त जागा असणार आहे। याच्यासाठी कोणताही एक्सपिरियन्स लागत नाही। ओके, त्यामुळे ही देखील संधी आपल्या समोर आहे। आता ही अंगणवाडी जी भरती आहे, ही भरती नेमकं कोण घेतं, कुणामार्फत घेतली जाते, इथे आपल्याला जो 200 मार्काचा पेपर असतो हा पेपर कोण घेतं? तर आता चालू आहे TCS का IBPS का MPSC। ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला अभ्यास जर परिपक्व असेल, आपला अभ्यास जर प्रॉपर असेल, त्यांना ज्या पद्धतीने प्रश्न विचारण्याची पातळी आहे ते जर आपल्याला समजलं असेल आणि अंगणवाडीचा जो अभ्यासक्रम आपला परिपक्व आपण ज्याला म्हणतो तो केला असेल, तर एक्झाम आपली कुणी घेऊ द्या, घाबरून जायचं काम नाही। ओके, मग TCS घेऊ द्या, IBPS घेऊ द्या किंवा MPSC घेऊ द्या। ओके, सर्वात महत्वाचं इथं असतं तांत्रिक घटक। मग जो तांत्रिक घटक आहे त्यामध्ये मार्क खातात, तर मग तिथे मार्क्स येण्यासाठी आपण काय करायचंय, तर दररोज दुपारी 3 ते 4 आपल्या याच YouTube चॅनलवरती आपण तांत्रिक घटकचे PYQ अतिसंभाव्य प्रश्न आणि पाटील मास्टर पॅटर्न नुसार त्याचं स्पष्टीकरण तिथे घेणार आहे। त्यामुळे आता चॅनल सबस्क्राइब करायचे, लिंक आपल्या मित्र ज्या काही मैत्रिणी असतील ज्या अंगणवाडीची तयारी करताय त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे। त्यानंतर आता राहिली नकारात्मक बाब। नकारात्मक पद्धतीत जर विचार केला तर इथे नकारात्मक पद्धत अजून तरी लागू होत नाहीये। हाही पॉइंट आपण तिथे काय करायचा, लक्षात ठेवायचा आहे। 8,869 पदे काय करण्यात आले, मंजूर करण्यात आलेले आहे। मग आता तुम्हाला याबद्दल बोललोय, 3 ते 4 आपण काय करणार आहे, जे आपले ICDS पोषण यावरती तांत्रिक घटकाचे सुंदर असे प्रश्न दररोज घेणार आहे। ओके, तर सर्वांनी न चुकता 3 ते 4 हे लेक्चर दररोज तिथे करायचं आहे। ओके, तर आता यासाठी नेमकं पात्रता काय आहे, तर लक्षात घ्या, पात्रता काय आहे, तर कोणत्याही शाखेची पदवी, कोणत्याही शाखेची काय असणं गरजेचं आहे, आपल्याकडे पदवी असणं गरजेचं आहे। वय वर्ष ओपनच्या ज्या महिला असतील त्यांना 18 ते 38 वर्ष टायटरी आहे। आता नवीन एक मागे पॅटर्न चालू होता की अंगणवाडीसाठी 50 ते 55 वर्ष लागू होणार आहे, म्हणजे ओपन साठी 50 आणि कॅटेगरी साठी 55, परंतु अजून तसं काही लागू झालेलं नाहीये।
ते भविष्यामध्ये जर आलं तर आणखी कॉम्पिटिशन वाढेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आतापासूनच आपल्या अभ्यासाला आपल्याला काय करायची आहे, सुरुवात करायची आहे. सध्या जी वयोमर्यादा आहे ती ओपनच्या महिलांसाठी 18 ते 38 आहे आणि कॅटेगरीच्या ज्या महिला असतील, मग तुमच्या मागासवर्गीय असू द्या, SC ST, ओके, या महिलांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत आपण म्हणतो वयोमर्यादा आहे. ओके, पण यामध्ये प्रवेशिका नावाचं जे पद असतं बघा, प्रवेशिका नावाचं जे पद असतं त्या पदासाठी कोण अर्ज करू शकतं, तर त्या पदासाठी ज्या महिलांकडे अंगणवाडीमध्ये 10 वर्ष कार्य केल्याचा एक्सपिरियन्स आहे अशाच महिला त्या पदासाठी अर्ज करू शकतात. प्रवेशिकासाठी अर्ज करण्यासाठी काय लागते, तिथे एका पदासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो, तो म्हणजे किती वर्षाचा, 10 वर्षाचा असणं गरजेचं आहे. त्यानंतर MSITचं प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जर नसेल तर घाबरून जायचं काम नाही. तुमच्याकडे MSITचं प्रमाणपत्र नाही ना, मग काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही जेव्हा भरती व्हाल त्याच्यानंतर 3 वर्षाच्या आत तुम्ही केव्हाही ते MSITचं प्रमाणपत्र सादर करू शकतात. लगेच त्याची आपल्याला तिथे आवश्यकता लागत नाही, हाही मुद्दा आपण तिथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर राहिला अभ्यासक्रम. आता अंगणवाडीसाठी तुम्ही तयारी करताय, तुम्हाला तब्बल 200 मार्काचा पेपर द्यायचा आहे. या 200 मार्काचा पेपर तुमचा पदवीवरती आधारित असणार आहे. म्हणजे तुमची प्रश्न विचारण्याची जी लेवल असणार आहे ती पदवीच्या मुलांचा विचार करण्याची जी लेवल आहे त्या लेवलचे तुम्हाला प्रश्न तिथे असणार आहे. यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण नावाचा विषय असणार आहे, मराठी व्याकरण नावाचा विषय असणार आहे, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यघटना वगैरे वगैरे, ICDS बाल विकास योजना व कायदे, त्यानंतरला सर्वसाधारण विषय असणार आहे, पोषण व अभियान असणार आहे, गणित, बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित असणार आहे आणि संगणकाचं ज्ञान असणार आहे. अशा विषय तुम्हाला इथे तिथे असणार आहे. मग या विषयाचा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण आपली जी लेवल असणार आहे ती पदवीची असणार आहे. ओके, मग आता जर आपण इंग्रजी व्याकरणाचा जर विचार केला तर 100 प्रश्नांपैकी इंग्रजी व्याकरणाचे आपल्याला 10 प्रश्न असणार आहे आणि एक प्रश्न आपल्याला 20 गुणांसाठी असणार आहे. किती? 20 गुणांसाठी. मराठीचा जर विचार केला तर मराठीचे 10 प्रश्न 20 गुणांसाठी असणारे, सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न 40 गुणांसाठी असणारे आणि एकात्मक बाल विकास सेवा योजना व कायदे याचे 10 प्रश्न 20 गुणांसाठी असणारे, सर्वसाधारण विषयाचे 20 प्रश्न 40 गुणांसाठी असणारे, पोषण अभियानचे 10 प्रश्न 20 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे जवळपास 80 मार्काला आपल्याला तांत्रिक आहे आणि माझी खात्री आहे ओके या 80 मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पाडून देण्याची. ओके, त्यामुळे आजपासूनच न चुकता दररोज आपले युट्यूबचे लेक्चर करायचे, बॅचचे लेक्चर करायचं, नोट्स तुम्हाला प्रायव्हेट करणार, आपण काय करणार तिथे देणार आहे, त्याच्या प्रिंट काढायच्या, चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास तिथे करायचा. ओके, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता व अंकगणित याचे 10 प्रश्न 20 मार्काला असणारे आणि संगणकाचे 10 प्रश्न 20 मार्काला, असे 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर असणारे. हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 1.5 तासाचा वेळ असणारे. कॉम्प्युटर बेस ही एक्झाम असते, म्हणजे ऑनलाईन स्वरूपात एक्झाम असते. ओके, दिव्यांग जे उमेदवार असतील त्यांना 2 तासाचा कालावधी असतो. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्याय असतात, म्हणजे वरती प्रश्न असणार, महाराष्ट्रातील सर्वात उंच 2ऱ्या क्रमांकाचं साल्हेरी शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. मग खाली ऑप्शन असणार, मग आपण ठरवायचं कोणतं त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, 100 प्रश्न, गुण किती आहे? 200 गुणांची एक्झाम असणार आहे. काही अवघड नाहीये. हा संपूर्ण सिलेबस तुम्हाला आपल्या एके अकॅडमीच्या ऍप वरती जी बॅच आपण नुकतीच लॉन्च केलेली त्या बॅच मध्ये उपलब्ध असणार आहे. पूर्ण मराठी व्याकरण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत असणार. 10च्या 10 प्रश्न तिथे 100% छाती टुकून सांगतो तुमचे बरोबरच येणार. त्यानंतर इंग्रजी व्याकरणाचे सुद्धा सर्वचे सर्व प्रश्न बरोबर आणण्याचा आपण प्रयत्न तिथे करणार आणि ते तुमचे येणारच. सामान्य ज्ञान तर विषयच नाही, त्या डायरेक्ट राहण्याचे. ओके, दररोज संध्याकाळी आपण युट्यूबला देखील त्याचे मॅरेथॉन घेत असतो. गणित, बुद्धिमत्ता हेही तुम्हाला बॅच मध्ये पण आहे, युट्यूबला देखील त्याचं लेक्चर आपण घेत असतो. कॉम्प्युटर देखील तुम्हाला बॅच मध्ये उपलब्ध आहे. पोषण आहार, ICDS हे नवीन रेकॉर्डिंग तुमच्यासाठी चालू आहे.
ओके, नवीन अपडेटेड लेक्चर असणारे, अपडेटेड गोष्टी त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे, अपडेटेड आकडेवारी आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. ओके, त्यामुळे न चुकता आत्ताच आपली एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची आणि बॅच परचेस करायची. या बॅच मध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हजारो पोरांनी परचेस केलेला पाटलाचा ठोकळा हे पुस्तक देखील भेटणार आहे. या पुस्तकामधून तुमचं सगळं नॉन टेक्निकल कव्हर होणार, त्याचबरोबर पोषण आहार, आयसीडीएस हे जे काही असणार पार्ट याच्या पीडीएफ स्वरूपात नोट्स देखील तुम्हाला देणार आणि माझ्या पॅटर्ननुसार तुम्हाला ते शिकवलं देखील तिथे जाणार आहे. आणि ही पूर्ण बॅच 2,999 रुपयाची बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त 1,499 रुपयात आहे. यामध्ये तुम्हाला पुस्तक पण आहे, यामध्ये तुम्हाला लेक्चर पण असणार आहे आणि मी छाती टुकून सांगतो 200 पैकी जवळपास 180 पेक्षा जास्तच आपले विद्यार्थी असतील आणि आपले ऍडमिशन हे लिमिटेड असतील. 300 पेक्षा जास्त ऍडमिशन केले जाणार नाही. 300 ऍडमिशन आणि त्यांच्यावरती आपण पूर्णपणे फोकस करणार एकदम सोप्या भाषेत. ओके, प्रत्येक टॉपिक आपण त्यांना समजून सांगितलेला आहे. त्यानंतरला आपण म्हणतो ना परिपूर्ण साहित्य आपण त्यांना तिथे उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे पीडीएफ स्वरूपात नोट्स असेल, प्रत्येक टॉपिकचा प्रश्नसंच असेल, सराव पेपर असेल. ओके, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत प्रत्येक पॉइंट समजून सांगितला जाईल. त्यानंतरला परीक्षाभिमुख अचूक अशी तयारी केली जाईल. नवीन पॅटर्न सगळा अवलंबून आपण म्हणतो त्यामध्ये उतरविला जाईल तुमच्यासाठी. ओके, ज्यांना घ्यायचे त्यांनी आत्ताच आपली ऍप डाउनलोड करायची आणि दररोज 1.5 तास लाईव्ह लेक्चर देखील असणार याच्यामध्ये. ओके, सकाळी 11 वाजता आणि ते लेक्चर तुम्ही नंतर रेकॉर्डेड म्हणून देखील करू शकता. दररोज तुम्ही माझ्यासोबत चर्चा देखील करू शकतात की काय अडचण आली, कुठं काय आलं, कुठं काय झालं. ओके, तर ज्या महिलांना ही बॅच घ्यायची आहे हलगर्जीपणा करू नका. 1,499 मध्ये तुम्हाला 100% सिलेक्शन मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. अधिक माहितीसाठी 9370706679 या नंबरवरती मला कॉल किंवा मेसेज तुम्ही तिथे करू शकता. ओके, मग तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर कोणत्याही एक्झामची तयारी करा. सर्व एक्झामचा सिलेबस तुम्हाला यामध्ये उपलब्ध असणार आहे. ओके, तर भेटूयात दररोज आपण दुपारी 3 वाजता स्पेशल तांत्रिकच्या घटकांमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.